नमस्कार, मी धनंजय लांबे. 2-3 दिवसातच देशातलं वातावरण बदललं आहे. त्याचं मुख्य कारण हे आहे की विद्यार्थी आंदोलनाचं नेतृत्व करणारे वैज्ञानिक सोनम वांगचुक यांना या सरकारने उपोषण स्थळावरून बळजबरीनं उचलून रुग्णालयात दाखल केलं. सरकारच्या या कृतीचा देशभरामध्ये इतका उद्रेक झाला की जागोजागी निदर्शनं, धरणे, आंदोलनं पेटली आणि साहजिकच या आंदोलनांमध्ये, या विरोध प्रदर्शनांमध्ये विरोधी पक्ष देखील आता उतरला आहे. सोनम वांगचुक यांनी रुग्णालयात आपलं उपोषण सुरू ठेवलं आहे. दुसरीकडे आपण बघतो आहोत की संसदेमध्ये सुद्धा या विषयाची चर्चा सुरू झाली आहे. संसदेचं कामकाज विरोधकांनी या मुद्द्यावरून बंद पाडलं आहे आणि हा मुद्दा आता पेटला आहे. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्याचा दावा करणाऱ्या या सरकारने विद्यार्थ्यांची एक छोटीशी मागणी की जी तुम्ही शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्या. नीट पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. अनेक विद्यार्थी हे डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत आणि आता आपल्या भविष्याचं काय होणार असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा राहिला आहे. आणि म्हणूनच या आंदोलनाला दिवसागणिक पाठिंबा मिळत गेला आणि विद्यार्थ्यांनी जिथे शक्य होईल तिथे ही निदर्शनं स्वयंस्फूर्तपणे केलेली आहेत. अनेक संघटना जरी याच्यामध्ये उतरलेल्या असल्या, त्यांनी आपले बॅनर्स त्याच्यात दाखवलेले असले, तरी प्रामुख्याने या आंदोलनाचा केंद्रबिंदू हा सर्वसामान्य विद्यार्थी ठरलेला आहे. नीट, JEE, MPSC आणि इतर अनेक परीक्षांमध्ये जे गैरव्यवहार होत आहेत, TETमध्ये गैरव्यवहार होत आहेत, अगदी शालेय पातळीपासून या सगळ्या गैरव्यवहारांना खतपाणी घातलं जात आहे. आणि ज्या यंत्रणांकडून अपेक्षा असते की त्यांनी या परीक्षा पारदर्शकपणे आणि अत्यंत कठोरपणे या कंडक्ट कराव्यात, त्या यंत्रणा देखील ढेपाळलेल्या असल्यामुळं या विद्यार्थ्यांचा सगळा उद्रेक हा आपल्याला दिसून येतो आहे. आणि विद्यार्थी आंदोलन हे किती तीव्र आणि उग्र रूप घेऊ शकतं याचा सरकारला अंदाज न आल्यामुळं या सगळ्या घटना पुढे घडत आहेत. त्यांना सल्ला कोण देत आहे या गोष्टी करण्याचा, याचा आपण सगळ्यांनी याचा विचार करावा. परंतु हे अत्यंत क्रूर पद्धतीने आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न काल जो दिल्लीमध्ये आपण बघितला की ज्यांना म्हणजे संसदेवरती मोर्चा कशासाठी त्यांना न्यायचा होता की तुम्ही एवढंच जाहीर करा की यापुढे या परीक्षांमध्ये गैरव्यवहार होणार नाहीत आणि तुम्ही शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा द्या. तर या गोष्टीसाठी इतकं झगडावं लागतं. तर हे सरकार किती रिजिड आहे, हे सरकार किती कठोर आहे हे आपल्याला त्यातून दिसून आलेलं आहे. आणि आता हे जे आंदोलन पेटलेलं आहे तर यातून नक्कीच राजीनामा येण्याची पूर्ण शक्यता आहेच आहे. परंतु या परीक्षेतले गैरव्यवहार जे काही आहेत, शिक्षण व्यवस्थेतली सगळी जी घाण आहे, ही सगळी कीड आहे, तर ही कीड दूर होणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण बघितलं की जेव्हा हे सगळे नीटचे पेपर फुटले त्याच्यानंतर काही कोचिंग क्लासवाल्यांवरती सरकारने धाडी टाकल्या आणि त्यांचा CBIने त्यांची चौकशी सुरू केली. तेव्हा आपण हे बघा की म्हणजे हे सरकारच्याही पेक्षा मोठी ही मंडळी झालेली आहे. अगदी अल्पावधीमध्ये अब्जावधी रुपयांचं यांचं सगळं साम्राज्य राज्यांमध्ये पसरलेलं आहे. तर आणि त्यांनी महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांना खिचून घेऊन आपल्या दारात आणून उभं केलेलं आहे. विद्यार्थ्यांची त्यांच्यासमोर गर्दी होती आहे आणि महाविद्यालय ओस पडत चाललेली आहेत. तर या परिस्थितीची काळजी ज्या लोकांना वाटते त्या सगळ्यांनी या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आणि आता मात्र सरकार त्यांना अर्बन नक्सल ठरवू शकत नाही, ही सरकारची मोठी कोंडी झालेली आहे. की इतके सगळे लोक म्हणजे केवळ राजकीय पक्षच नव्हे तर सर्वसामान्य विचार करणारा माणूस देखील, पालक आणि ज्यांना इनोसंट म्हणतो आपण, असे विद्यार्थी देखील या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावरती बोट ठेवण्याची संधी या सरकारला मिळेनाशी झालेली आहे. अगदी संसद जेव्हा चालत नाही असं या सरकारने बघितलं तेव्हा त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, लोकसभेतले विरोधी पक्षनेते, त्यांना चर्चेसाठी
म्हणजे चर्चा करण्याची तयारी दाखवलेली आहे. म्हणजे लोकसभा अध्यक्षांनी आता असं सांगितलं आहे की आम्ही सरकारची परवानगी घेऊ या विषयावरती चर्चा करायची की नाही यावरती. तर हे म्हणजे आपण बघतो आहोत की ज्याला अत्यंत ताठर आणि अत्यंत रिजिड अशा प्रकारची ही सरकारची भूमिका आहे. आणि ज्यांना आपण अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्यांच्या प्रतिनिधींना आपण निवडून दिलेलं आहे, असं हे सरकार आहे. आणि या आंदोलनाने एक मात्र आता साध्य झालेलं आहे उद्देश, की आतापर्यंत कोणीही या संदर्भात बोलत नव्हतं, परंतु आतापर्यंत सरकारची पाठराखण करणारा जो वर्ग आहे तो देखील आता या आंदोलनानंतर बोलायला लागला आहे. आणि म्हणून सरकारची प्रतिमा या आंदोलनामुळे पूर्णपणे मलिन झालेली आहे. तेव्हा या आंदोलनाचा आपण बघितलं की शेतकरी आंदोलन सरकारने चिरडलं, परंतु त्याच्यानंतर त्यांना 3 कायदे जे केलेले होते शेतकरी विरोधी ते त्यांना परत घ्यावे लागले. तर आता या संदर्भात देखील धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि नीट आणि इतर सगळ्याच परीक्षांमधले जे काही गैरव्यवहार आहेत ते रोखण्याशिवाय यांच्याकडे काही पर्याय राहिलेला नाही. जी काही यंत्रणा यांनी परीक्षा घेण्यासाठी नेमलेली होती ती भ्रष्टाचाराने पूर्णपणे पोखरली गेलेली आहे, हे आता स्पष्टच झालेलं आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा हा जो काही अधिकार दाबण्याचा यांनी प्रयत्न केला आहे तो त्यांच्यावरती उलटल्याशिवाय आता राहणार नाही आहे. तेव्हा संसदेमध्ये याच्यावरती चर्चा घडून येईलच, परंतु या सरकारचा जो कठोरपणा आहे तो या निमित्ताने आता चव्हाट्यावर आला आहे. आणि या अनुषंगाने आता इतर प्रश्न देखील लोक बोलायला लागलेले आहेत. त्यांना इंधनाची दरवाढ भयंकर झालेली आहे, भ्रष्टाचार प्रचंड माजला आहे, देशातली आरोग्य व्यवस्था अत्यंत जाचक आणि इतकी रुग्णांना पिळवून काढणारी अशी झालेली आहे. सगळ्याच गोष्टींमध्ये गैरव्यवहार प्रचंड मोठ्या प्रमाणावरती होत आहेत. बांधकामं झालेले रस्ते एकेका महिन्यामध्ये उखडत आहेत, पूल कोसळत आहेत, मिसिंग लिंकसारख्या घटना घडत आहेत. आणि हे सगळं आता सरकारच्या बऱ्यापैकी अंगलट येणार आहे. जरी ते दाखवत असले की आमचं काहीही याच्यातून बिघडणार नाही, परंतु ही आता आगामी काळामधल्या सरकारची वाटचाल कशी खडतर होणार आहे त्याची ही नांदी इथे सुरू झालेली आहे असं आपल्याला समजायला हरकत नाही. आतापर्यंत केवळ विरोधी पक्षच कंठशोष करत होते की हे किती भ्रष्ट सरकार आहे, हे किती पक्षपाती सरकार आहे, सगळ्या यंत्रणांनी कशा ताब्यात घेतलेल्या आहेत. परंतु आता सर्वसामान्य माणूससुद्धा हे सगळं आता बोलायला लागलेलं आहे. आणि सगळ्या लोकांची तोंडं बंद करणं आता या सरकारला शक्य नसल्यामुळे त्यांना निर्णय घ्यावे लागणार आहेत आणि व्यवस्थित काम करावं लागणार आहे. या सगळ्या ज्या लोकशाहीच्या संस्था आहेत आपल्या, त्या संस्थांमधून यांनी विरोधकांना संपवण्याचा जरी कट रचलेला असला तरी देखील लोक जेव्हा संतापतात, लोक जेव्हा भडकतात, तेव्हा तो लोकक्षोभ चिरडून टाकणं किती अवघड असतं हे आता सरकारच्या हळूहळू लक्षात यायला लागलेलं आहे. आणि म्हणूनच या चर्चा सुरू झालेल्या आहेत की कदाचित धर्मेंद्र प्रधान राजीनामा देतील, कदाचित या विषयावरती संसदेमध्ये चर्चा करण्याची तयारी सरकार दाखवेल. अशा पद्धतीच्या गोष्टी होत आहेत की ज्या या आंदोलनाशिवाय या शक्य झाल्या नव्हत्या. त्यामुळे आणि आता हे आंदोलनावरती देखील काही लोक आता असा आक्षेप घ्यायला लागले की हे कदाचित सरकारकडूनच या आंदोलनाला बळ दिलं गेलं असावं. परंतु आता जी परिस्थिती आहे ती सरकारच्या हाताबाहेर गेलेली आहे. त्यामुळे असे काही शंका घेण्याचं काही कारण नाही. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी म्हणून उभं राहिलेलं आंदोलन अशी या आंदोलनाची इतिहासामध्ये नोंद होणार आहे. आणि याच्यानंतरची वाटचाल मात्र आतापर्यंत जी सरकारची सुखनैव वाटचाल सुरू होती त्या वाटेमध्ये या आंदोलनामुळे नक्कीच काटे विखुरले गेलेले आहेत. एवढी खात्री आपण बाळगावी आणि या आंदोलनाला यथाशक्ती आपण बळ देत राहावं एवढीच अपेक्षा या निमित्ताने करावीशी वाटते. हे आंदोलन आता थांबता कामा नये. जागोजागी सरकारबद्दलचा असंतोष व्यक्त व्हावा. तो अगदी प्रत्यक्ष ज्यांना करता येत नाही त्यांनी समाज माध्यमांवर जरी व्यक्त झाले तरी देखील सरकारला त्याच्या झळा बसणार आहेत. हे लक्षात घेऊन आपण या आंदोलनाकडे बघावं एवढंच मला वाटतं. धन्यवाद.